कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे हरे कृष्णा हरे 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 कृष्णा कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण हरे हरे कृष्णा कृष्ण 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 कृष्णा कृष्ण हरे 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 श्री गुरुभ्यो नमः हरि ओम नारायणं गुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाध्यमीशं वन्दे भवत्नसुरा श्री अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम् चित्रैः पदैश्च गम्भीरैर्वाक्यैर्मानैरखण्डितैः गुरुभावं व्यञ्जयन्ती भाति श्रीजयतीर्थवाक् अर्थिकल्पितकल्पोऽयं प्रत्यर्थिगजकेसरी व्यासतीर्थगुरुर्भूयादस्मदिष्टार्थसिद्धये भक्तानां मानसां भोजभानवे कामधेनवे नमतां कल्पतर्वे जयीन्द्रगुरवे नमः वेदव्यासरघुत्तमाङ्ग्रिसदनं माध्वार्णमेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्दे अष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं सत्याभिघ्नराज्योत्तान् पञ्चाशद्वर्षपूजिकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्यासहारतान् शास्त्रेषु पारदर्शवानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः श्रीगुरुभ्यो नमः हरि ओम कालची पाठ आणतो म्हणरे फुडली पाठ आणतो प्रमेयाच खंयची रितीर विंगडन जत्ता म्हण ऐकर आता प्रमाणा विंगड म्हळ्यार कसली एक प्रमेय कोळका जाल्यार त्या प्रमेयाक कसं जाव का म्हणून जाल्यार एक प्रमाण म्हणून जाव का हें शास्त्रीय भाशेर सांगिल्लें मनावचन आसच्या पुरो लौकिक भाशेर सांगता जाल्यार खंयची एक विशयाचेर ज्ञान जावका जाल्यार त्या ज्ञानाक जावका आशिल्लें तसलें ताका कारण म्हणटात ज्ञानाक कारण जावन आशिल्लें तसलें इंद्रियादी हाजे प्रमाणाचें ज्ञान जावका कसं हें प्रमाण म्हळ्यार कसलें म्हणून जाल्यार खंयची ज्ञानाक विशय करून दिता ताका प्रमाण म्हणटात हे दोन्ही जात आता कसकी एक करताची ह्या विशयाचेर कसं प्रमाणू म्हण निमगिताच हाक एव्हिडन्स कसले म्हण निमगिताच ते प्रमाण दोन भितर असतं एक केवल प्रमाण एक अनुप्रमाण म्हळ्यार खंयची की एक वस्तूचे सत्वाक ज्ञेया सत्वा निश्चय करता ज्ञेयाक विशयीकरण करता ताका प्रमाण म्हणटात तशें न्हू प्रमाण म्हळ्यार शब्द अर्थ कसलो ज्ञेयविशयी कारित्वम म्हण सांगताच ज्ञेय म्हूण जाल्यार ज्ञानाक विशय जालो तसर
आता आमगेल दोळ्या येद्रा कसले एक बूक दिसता आमकां. ते बूक दिसतना ते कसं जाता असं म्हणून सांगल्यार ज्ञानाक विशय जाता. ते ज्ञान त्या विशयाचेर ज्ञान येयलें म्हणून सांगताचे. तशें आसतना ज्ञेय म्हणून सांगल्यार ते पुस्तक जालें. त्या पुस्तकाक विशयीकरण करचें खंयचें, त्या पुस्तका वयल्यान वताच कसले म्हणून सांगल्यार इकडच्या ज्ञान वय आमी पळयता आसा म्हणून आमगेले दोळे त्या विशयी करता म्हणाले वय. तशें आसतना पुस्तक अस म्हूण सांगता जाल्यार ताका एविडन्स कसो, ताका प्रमाण कसलो म्हूण सांगल्यार सुरवेज कसलो आमगेलें ज्ञान आमकां प्रमाण. म्हाका ज्ञान येता तशें हांव त्या विशय आसप. अनेक ताका एविडन्स कसले म्हणून सांगल्यार आमगेले इंद्रिया ओट ताका एक सन्निकर्श येता तशें हांव ताका प्रमाण म्हळ्यार ज्ञानाक उत्पादन करची मुखांतर ताका एक प्रामाण्य व्यवस्थापन करता ताका एक एविडन्स दिता. हे खंयची इंद्रिय अशी दोन प्रमाण आसा. एक केवल प्रमाण, एक अनुप्रमाण. केवल प्रमाण म्हणून सांगल्यार खंयची ज्ञान आसा ताका केवल प्रमाण म्हणचे. तसले यथार्थ जावन अशें ज्ञान, केवल ज्ञान न्ही. आता हें आसा न्हिदा दुखून उठयताची मुळाक एक सान हें आसता कसले सान एक पडलेले राज्य जेवपण आसता त्या लागताना कसले अयो सरप म्हूण भिवन पांय मागशी काडताच. हें भित्तना जेवच्याक राज्य तो जाल्यार सरप म्हूण लेखताच ना. समुद्रा तटेर भोंवता आसताची खंय एक सानाची एक कप्पे चिप्प म्हणटाच एक हें पोण आसता, शेल्ल खुब्ब पोण आसता. त्या खुब्ब्यान तो कसो दिसता तांणी ते शायनिंग मारतना दूर दुखून पळयतना रुप्पी दिसता म्हूण लेखताच. त्या खंयची शायनिंग ऑन करतना थंय वचून पळयतना हे रुप्पी न्ही हे खुब्बो म्हूण सोडताच. अशी खंयची एक विशयाचेर कसकी एक अर्थ कोण घेवन थंय वचून पळयतना त्या ना म्हूण दिसचे हे अयथार्थ ज्ञान म्हणटाच. भ्रांती म्हणता कसले एक विशय आसा. देव सर्वोत्तम जावन देवच त्या देवाल अधीन जावन आमी आसाच. आमकां कसं दिसता केलो पंता आमी पुरे कार्य करता आसाची म्हूण हें भ्रांती. कोणकी एकल्यान तुका मस्तेक सहाय केलो तागेल कसले एक विशयाचेर ना हांव एकल्यान केलेले तागेल कसले सहाय ना म्हाका म्हूण लेखल्यार ती भ्रांती. म्हळ्यार खंयची अशील विशय तशी तिळवून घेवचे हे यथार्थ ज्ञान. खंयची अशील विशयाक अन्यथा विंगड रितीर तिळवून घेवचे हे भ्रांती, हे अयथार्थ ज्ञान सांगताच. तशी खंयची यथार्थ म्हणाल तसले ज्ञान आसा विषय अशील रितीरी खंयची ज्ञान विशयीकरण करता ताका केवल प्रमाण म्हणटात. अनुप्रमाण म्हळ्यार खंयचे म्हूण सांगल्यार खंयच्याक हे केवल प्रमाण खंयच्या निमित्त जगता ताका अनुप्रमाण म्हणचे. म्हळ्यार यथार्थ ज्ञान खंयच्यान उत्पादन जाता ताका अनुप्रमाण म्हणटात. अशी शास्त्रांतू हे केवल प्रमाणाचे, अनुप्रमाणाचे, प्रमाणाचे व्यवहार मस्त शिल्लक करून शास्त्रा एक टर्मोलॉजी आमी कळना अशी आमकां शास्त्रा प्रवेश घेवचा जाय. तशी शास्त्राच खंयची एक टर्मोलॉजी आसता. शास्त्रा खंयची वापरचे तसले शब्द आसताच ते शब्द आमकां कळख. अशी अशील तसले ते केवल प्रमाण आणि अनुप्रमाण विभाग. हे केवल प्रमाणांत जाल्यार तीन रितीर ज्ञान आसा. आमकां ज्ञान येवचे तीन रितीर ज्ञानात खंयचे येता म्हण सांगल्यार तांते सुरवेक ज्ञानांत येतना मस्त रितीर ते विभागन करताची ईश ज्ञान आणि अनीश ज्ञान. जो श्रीमदाचार्यान सांगेल म्हणकेची चार विधाय ईश, लक्ष्मी, योगी, अयोगी. ती ईश्वरा ज्ञान परमात्मा ईश म्हणून सांगला परमात्मा. त्या परमात्मा ज्ञान कशाचं म्हणून सांगल्यार अद्भुत रूपार आशिल्लें ज्ञान. सर्व कालांत तागेल विशयार जायत जगत या विशयाचेर जायत यथार्थ जावन कशी आसा तशी तिळवून घेतली तसले ज्ञान. आजीक देवान कशें की एक आमकां दिसता कसकी एक अशील तसल पदार्थ आसा हे पुरे अनादि काला दुखून अनंत काल पर्यंत देवाल ज्ञान आशिल्लेच. देवा विस्मरण म्हणाल ना विषय. कसले एक विसरलो म्हणना देव, कसले एक ज्ञानाविषयी वचनी म्हणना, कसले एक समजून घेणे म्हणना, कसले एक कळणे म्हणना. अशें आशिल्लें तसलें तेव्हा कसले केवल एक पदार्थात दोन पदार्थात नाही सगळे जगत्याचे
तागेल विषयाचेर तागेल कितली गुणस, तागेल कितली कर्मस, तागेल कितली अवतारस, तागेल नाना रितीर असेल तसल त्या एक गुणान करतना, क्रियान करतना, अवतारान करतना असेल तसल तागेल व्याप्ती, तांत असेल तसल सूक्ष्मता, प्रत्येक विषयाचेर असेल तसल रेखोपरेखा रूपार स्पष्ट जावन असेल तसल ज्ञान तितली धोन राबल्यारी तितली स्पष्ट जावन दिसत ताका. अशी त्या परमात्मा विशेष जावन असेल तसल ज्ञान दोन्हीचे लक्ष्मी ज्ञान म्हणतात. तिगे लक्ष्मी ज्ञान कशी म्हणून सांगल्यार परमात्मा विषयाचेर पूर्ण जावन तिने समजून घेन. आजी काही जाल्यार आम्ही सांगतात कशी असते लक्ष्मी म्हणून सांगल्यार आजी काही जाल्यार परमात्मा पय्या गुण मेजूच्या सुरू केलेल्या आजी काही जाल्यार तिगेल मुग्धनी म्हणून सांगून येवची करमच म्हळ्यार त्या परमात्मा असेल तसल आनंद त्याग पळयतना तिगेल ज्ञान त्या देवाल विशयातन मस्त उण्या म्हणून येत. देवा कंपेर केल्यार मस्त उण्या, आमकां कंपेर केल्यार आमी कांय ना. आमगेल हाजेर सांगताना देवाल दृश्टेर आणि तिगेल दृश्टेर पळयतना देवाल दृष्टेक असेल तसल देवाल खंयची ज्ञान आस तितली लक्ष्मीन करून घे. जे जगत्यांत कशी म्हणून सांगल्यार जगत्यांत पुरे फिल्डात ज्ञान असते का, सर्व ज्ञान सर्व ज्ञान असल्यारी तांतू कशी आस म्हणून सांगल्यार तिका अशील तितल्या म्हळ्यार स्पष्टत्व देवाल ज्ञानाक आणि तिगेल ज्ञानाक अशील तसल स्पष्टत्वान तो परमात्मा ज्ञानापाशी स्वल्प स्पष्टत्वेन न्यूनस. जगत के देवान खंयची रितीर पळयला म्हळ्यार कसले एक स्पष्टत्व म्हळ्यार कसले आता 10 विषय यस ह्या 10 विषयान तो 9 लक्ष्मीन पळयला 10 परमात्मान पळयला म्हळ्यार अर्थ नाही. धंतू 10 वे परमात्माने पळयला 10 वे लक्ष्मीन पळयला जाल्यार खंयची रितीर त्या परमात्मान त्या समजून घेतला तितली स्पष्ट जावन देवान समजून घेत म्हळ्यार लक्ष्मीन समजून घे. 10 फिल्डान तो एकल्यान पीएचडी करून शापर अनेकल्याने 10 पीएचडी करून शापर 10 पीएचडी केला म्हळ्यार मात्रान हक्क खंयची रितीर असेल तसल ताजेर असेल तसल एक हिडिता ताजेर असेल तसल स्पष्टत्व कितले एक निद्दा जागयल्यार कितले एक ताजेर रेखोपरेख म्हणतात तितली एक लाईन टू लाईन ताका ताजे असेल तसल क्लॅरिटी तितली क्लॅरिटी कोणा ना म्हणून सांगल्यार महालक्ष्मीक नाम. ह्या जगत या विषयाचेर देवा आणि लक्ष्मी कंपेर करतना मात आमकां आणि लक्ष्मी कंपेर केल्यार अजगजांतर व्यत्यास आसा. हांगा तो लक्ष्मीक सान केले म्हणणे देवाल पशी सान गेली तितलेच हे एक आम्ही स्पष्ट जावन मनावर असले महालक्ष्मीले नित्यमुक्त जावन असेल तसल महालक्ष्मी ज्ञान. ताजे नंतर येवचे कोणाले योगी ज्ञान तंतय जाल्यार योगीन थंय जाल्यार 3 रितीर आसाची. योगी म्हण कोण देवता ह्या देवतांत कशी आसाची म्हण सांगल्यार त्यागजन आसाची. एक रुजुयोगी म्हणटाच रुजुयोगी म्हण सांगल्यार परशुक्लत्रयांत येईल तसले विशेष जावन असेल तसले सत्व भरित जावन असेल तसले ब्रह्म पदवीक योग्य जावन असेल तसल जीवांक रुजुयोगी म्हणचे. तांगेल ज्ञान कशें आसा म्हण सांगल्यार तांणी जाल्यार जगत्यांतू तांणी आलोचन केल्या पुरके तांकां सगळे जगत या विषयाचेर ज्ञान येता. आलोचने सर्व विषयकम ज्ञान. खंयचे एक विषयाचेर थिंक केल्यार खंयचे विषयाचेर अटेन्शन दिल्यार खंयचे एक विषयाचेर तांणी लक्ष दिल्यार त्या लक्षान करतना तांकां त्या विषयाचेर स्पष्ट ज्ञान येता. देवा तशें न्ही देवाक आलोचने कोरका म्हणना बैशील कडेन देवाक महालक्ष्मी कशी म्हूण सांगल्यार अनालोचनेपी कसले आलोचन कोरका म्हणना तसल संदर्भारी जाल्यार तांकां जो आसता म्हूण सांगल्यार पुरे विशयाचेर स्पष्ट ज्ञान आसता. जाल्यार हांकां कशें आसा म्हूण सांगल्यार हांणी आलोचन कोरका त्या विशयाचेर लक्ष दिवका मन घालका मन घालतना कशें येता म्हूण सांगल्यार त्या विशयाचेर स्पष्ट जावन असेल तसल ज्ञान तांकां अभिव्यक्त जाता. खंयची जीवराशी असेल तसं सर्व जीवांक जाल्यार 2 विधार ज्ञान आसता. कसं त्या म्हणून सांगल्यार एक स्वरूप ज्ञान एक बाह्य ज्ञान. स्वरूप ज्ञान म्हणून सांगल्यार खंयची जीवालेच एक स्वरूप जावन असेल तसले जीवाले एक कॅरेक्टर जावन असेल तसल ज्ञान. बाह्य ज्ञान म्हणटना आम्ही शरीरा येवन दोळ्यान पळयलेले कानान आयकलेले जिब्बेन कशें रुच घेतिले हे पुरे अशील तसल खंयची एक हें आसा हाजेर मेळचे तसल ज्ञान हे बाह्य ज्ञान. स्वरूप ज्ञान म्हळ्यार खंयची आसा हाका कसं म्हणचे साक्षी म्हणजे भितर वयल्यान आमगे स्वरूपात कोण साक्षी उलयता
मिगेल हांव कसके एक चांग केला मिगेल भित्त वयले एक चांगपण आसा हे म्हाका विंगडान कोणें सांगता म्हणना मिगेल भित्त वयल्यान साक्षी सांगता देवा वैरी गुरु वैरी आमगेले आशिल्ली भक्ती कोणें अनेकल्यान येवन सांगता म्हणना आमगेले भितर आशिल्ली साक्षी सांगता भायटली खंयची एक ज्ञान आसा ओंग कसं आसा थंय कसं आसा हे पुरे सोदून वचका जाल्यार हक्क कसा जावका बायल इंद्री जावका ना कान ऐकूच्या कान जावका ना मनन करच्या मन जावका हे पुरे बाह्य ज्ञानांत असत अंतरज्ञानांतू खंयची साक्षी ज्ञानांतू हाजी कसले अपेक्षा ना हांवच म्हूण सांगच्याक हांवच म्हूण सांगच्याक आमकां कसले इंद्री जावका म्हूण ना आमकां केन्नाय स्फुरण जाता आसता हांवच हांव 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 म्हूण मिगेल आत्मा स्फुरण आमकां आसा कोणाकय जाल्यार आत्मस म्हळ्यार विषय गोत ना म्हूण तांणी तांगेले खंयची हृदया दुखून पळयन आलोचना केले रे तांकां केन्नाय ना म्हूण सांगून तांकां संशयूय येना हांव एक चेतन हांव एक जीवात्मा हांव एक लिव्हिंग थिंग म्हूण सांगून कोणाकय संशय ना हाजीकय हांव वांचूनच म्हूण सांगून कोणेय निमगिनाच हे देहा संबंधच की हेंजेल की तेंजेल की हे संदर्भांत आवच की ना की ते आपणे निमगुच्या पुरोच जाल्यार कोणाकय जाल्यार हांव म्हूण निमगून कोणाकय जाल्यार संशय ना अशी केन्नाय एक स्फुरीत जावन आशिल्लो जाल्यार यथार्थ जावन केन्नाय एक विशय दाखयत वय जाल्यार खंयच्या विशयाचेर आपा संशयूय येना तस्सल एक ज्ञानच वय ते साक्षी ज्ञान हे आमगेल खंयची स्वरूप ज्ञान एकडच्यान बाह्य ज्ञान पुरे येतना योगी ज्ञान म्हणलें तांणी आलोचन केलें मात्र तांकां कसं येता म्हूण जाल्यार हे संसार दशांतू आलोचन करतना तांकां कसं येता जगत्या विशयाचेर ज्ञान जाता आलोचन करनी म्हणटन कसं येता आलोचन करना तिल्या अवस्थेर तांकां तें ज्ञान आसा अशी आलोचन केल्या मात्र हे संसार अवस्थान तांकां तसल ज्ञान येवची दोन्हीचे अयोगी ज्ञान म्हूण जाल्यार तांणी सर्वज्ञ कल्पच रुद्रादी देवता तांकां जगत्या विशयाचेर सत्वरजस्तमस प्रकृतीचे हाजे पळय तितले ज्ञान ना जाल्यार खंयची आशिल्ली तसली पंचमहाभूत या जगत्यांत आशिल्ले पदार्थ तांचो नियंत्रण करता तसले पदार्थ हाजे पुरे ज्ञान असता तांकां अशा न्हू तांणी योगी तांणी खंयची तत्वाभिमानी तात्विक देवता अतत्वाभिमानी देवता म्हणटाच तत्वाभिमानी म्हळ्यार कसं हे मुखावेल पाठा पळयात खंयची तत्वसची तक अभिमानी कोण हे पुरे मुखावेल क्लासा पळयत अतत्वाभिमानी तत्वाक अभिमानी नाही येतील खंयची देवतसची हांकां अतत्वाभिमानी योगिनः हांगेल खंयची ज्ञान कशी तत्वाभिमानी पैशी स्वल्प उणे मनुष्या स्वल्प चड अशी तारतम्या प्रकार तांगेल ज्ञान तदनंतर मनुष्यालांत दोन्ही रीती कसं स्वरूप ज्ञान आणि बाह्य ज्ञान म्हणाल तसल विभाग आशिलोच सर्व जीवर आशिलच म्हणणारे मनुष्यांक येस ह्या मनुष्यालांतू त्याग जन रीतीर सांगेत म्हळ्यार अयोगीलांतू त्याग जन सांगेत एक मनुष्योत्तम एक मध्यम एक अधम म्हणा तमोयोग्य फुडली पाठान सांगितलं असं खंयची रीतीर जीवर आशिल विंगडन जेतना थंय आशिल तसले नित्य संसारी म्हणा मध्यम उत्तम म्हूण जाल्यार खंयची मोक्षांत मुक्ती योग्यांत आशिल तसले खंयची मनुष्योत्तम आसाची तांणी अयोग्योत्तमांतू तदनंतर मध्यमांत येतना नित्य संसारी अधमांत येतना मुक्ती तमो योग्य आणि प्राप्त तमसाहा हंगेलंत येतना कशें आसता म्हूण जाल्यार हंगेले मनुष्यालंतू स्वरूप ज्ञान कशी म्हूण जाल्यार कोणकी उत्तम मनुष्य आसाची तांगे स्वरूप ज्ञान यथार्थच स्वरूप ज्ञानान तांकां कसले एक हे म्हणना जाल्यार खंयची बाह्य ज्ञान आसा ते दोन्ही रितीर येवचे अशक्य आसा केलो पंत यथार्थ जावनय समजून घेवयेत केलो पंत भ्रांती येवेत भायल्यान भ्रांत येता म्हळ्यार मात्र आता काय हे नाही हंगेल हांतो पुरे मागशी वतना कितली उत्तम हांतो वता तितली भ्रांती उणी जेता येवची कोणकी आमी रुजू योग्य आसात तांगेल भ्रांती म्हळ्यार विशय ना अशी खंयची तांगेल खंयची तारतम्य येतना मनुष्याल हांतू स्वरूपांत मात्र यथार्थत्व बाह्यांत येतना हे यथार्थ अयथार्थ समान जावनस अयोगी हांतो पुरे जनाल हांतय जाल्यार कशी म्हूण जाल्यार बाह्य ज्ञानान समान जावन आसता यथार्थय समान अयथार्थय समान
खंयची आंतरज्ञान असं स्वरूप ज्ञान असं त्या नित्य संसारीला मिश्र म्हणतात केलो कडेन यथार्थ केलो कडेन अयथार्थ कोण की तमो योग्य सची तांगे स्वरूप ज्ञान अयथार्थ अयथार्थ म्हणल्यार तू कसलो प्रत्येक आमकां अनुभव सिताच आम्ही सुख अनुभव सिताच हे सुख अनुभव सितना हे सुख कोणाला निमित्ती हे देवाल अधीन अस हावस म्हणून ज्ञान येता हावस कोणाला निमित्ती देवाल अधीन अस म्हणून समजून घेवची खंयची असं हे यथार्थ ज्ञान हा स्वतंत्र जावन अस म्हणून तरी आम्ही समजून घेताची यांचे यथार्थ ज्ञान अशी प्रकारावशांत खंयची रीती राम्यासाची म्हणून सांगून अर्थ करून घेवची खंयची प्रकार राम्यासाची म्हणून समजून घेवची विषयारी कोण की नरोत्तम असाची मनुष्योत्तम असाची त्यांनी यथार्थ जावन देवाल अधीन असाची म्हणून समजून घेताची देवाल प्रतिबिंब जावन असाची म्हणून समजून घेताची कोण की मध्यम असाची तांका केलो कडेन देवाल अधीन केलो कडेन स्वतंत्र म्हणेल तसं नित्य एक कसले एक परिनिष्ठत्व सना पण की अधम असताची तांक कसं म्हणून सांगल्यार आम्ही देवाला अधीन आम्ही स्वतंत्रची म्हणून तसल भावनेत हे ज्ञाना प्रभेद एकडच्यान करणा प्रभेद सांगतात अनुप्रमाणा प्रभेद सांगताना तीन विधास अनुप्रमाणम त्रिविधम प्रत्यक्षम अनुमान आगमश्चेती प्रत्यक्ष अनुमान आगम म्हणून सांगून तीन कसं या प्रत्यक्ष अनुमान आगम म्हणणारी प्रत्यक्ष म्हणून सांगल्यारी खंयची विषयाचेरी आमगे सेन्सरी ऑर्गन काम करता ताक प्रत्यक्ष म्हणजे खंयची हांव सांगले ज्ञान दोन विधाचे म्हणून एक साक्षीण येईल तसल आत्मान येईल तसल स्वरूप ज्ञान म्हणून सांगेल ते साक्षी खंयची असं तेव्हा जाल्यार आंतर प्रत्यक्ष स्वरूप प्रत्यक्षच बाह्य प्रत्यक्ष स इंद्रियादुकून येवची स इंद्रियादुकून येईल तसल ज्ञानाक प्रत्यक्ष म्हणतात खंयचे ते स इंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय दोळो कानु जिब्बे रुची तदनंतर हे कसले आमगेले नाक तदनंतर अशील तसल त्वक चर्म हे चर्म दोळो कानूच इंद्रिय नाही हंत भितर अशील तसले सूक्ष्म जावन अशील तसल तेजो भाग ताक इंद्रिय म्हणजे दोळ्या गोलक असता कितले की कुर्ड असताच तांकां दोळ्या गोलक अस दोळस दोळ्या काळी हे पुरेस जाल्यार कसले थंय देखून इंद्रियत्व ना तांत देखून कसले एक भायर येवचे तांचे कांती म्हणल ना कान्ना खंयची वट्ट आस कान्ना वट्ट असता पुरे ऑर्गन असता ऑर्गना भितर असेल तसल सेन्सस ना हे खंयची सेन्सस अस हक्क कसं म्हणजे म्हणून सांगल्यार इंद्रिय म्हणजे गोलक विंगड इंद्रिय विंगड तशी अशील तसले हे खंयची इंद्रिय सच हक चक्षुरेंद्रिय त्वगिंद्रिय घ्राणेंद्रिय रसनेंद्रिय आणि अशील तसले घ्राण त्वक चक्षु श्रोत्रेंद्रिय तदनंतर हे पांच ज्ञानेंद्रिय तर अनेक अशी खंयचे म्हणून सांगल्यार मनस आमगेल अंतःकरण भारी चंद व्यवस्था देवाल हे पुरे कशी जाता म्हणून सांगल्यार आता एक आम्ही पळयता आसा की एक विषय एक पुस्तक येता दवरला ते पुस्तक आम्ही पळयता आसा म्हणले का ते पळयता आसतना कशी जाता म्हणून सांगल्यार आमगेल दोळ आसा बा हे दोळ्या दुखून आमगे इंद्रिय रश्मी द्वारा भायर वतली कशी एक ट्यूब जळयल्यार ताजी एक लाईट भायर पडता रेस भायर पडता तशी आमगेल दोळ्याची एक रेस आसा ते भायर पडतली त्या भायर पण कसं जाता म्हणून सांगल्यार त्या बुक्का ओटकी हाजी ओटकी ताजी एक संबंध येता होंगा सायन्साचे आणि आमगेल हांतू स्वल्प भिन्न अभिप्राय आसा सायन्सा प्रकार कशी म्हणून सांगल्यार त्या पडलेले तसले भायली खंयची लाईट आसा त्या लाईट पोवन भितर आमगेला तो रिफ्लेक्ट जावचे म्हणून सांगून सायन्स सांगता शास्त्रांत कशें जाता म्हणून सांगल्यार आमगेल इंद्रियाकच एक शक्ती आसा आमगेल इंद्रिय जाल्यार तेजोत्मकच ह्या तेजात्मक जावन असेल तसं इंद्रियाच खंयची शक्तीन करतना ते खंयची वस्तू वयर पडता वस्तू वयर पडलेले ते खंयची ग्रहण करता ते खंयची हज्जेन करतना त्या सन्निकर्श इंद्रियाक आणि अर्थाक सन्निकर्श जाता अर्थ म्हणून सांगल्यार पुस्तक दोळ्याक आणि पुस्तकाक आता सन्निकर्श जालो ह्या दोळ्याक मना अवधान सुखाक
दोळ्याक आणि मनाक एक निकर्श जावका नाही जाल्यार कसं येता कितली की पण आमकां गोतस आमगेले आई कॉन्टॅक्ट खंयकी असता जाल्यार मन खंयकी असता येद्रा कसं जाल्यार आमकां मना वचन जेवच्याक इंद्रियाक आणि अर्थाक सन्निकर्श आशिल्लोच जाल्यार आमगेल मन विंगड कडेन आशिल्लो कोण कसं येता की आई कॉन्टॅक्ट असल्यार आमकां कसं जायना म्हूण सांगल्यार थंय विशयाक आमगेल ज्ञान जायना येद्रा कसं जाल्यार कळना मागीर आपास जाग गेलेशें येता आपास मन येता आपास एक जाग गेलेशें येता पळयताच हें पुरे आमगेल अनुभवार रूढ जावन आसा अशी इंद्रियाक आणि मनाक एक कसं जावका म्हूण सांगल्यार एक संसर्ग जावका ह्या संसर्गा मुखांतर कसं येता म्हूण सांगल्यार त्या मनाक आणि आत्माक एक संसर्ग जावका नाही जाल्यार निद्दोन असताच मन निद्दोनस मन त्या आत्मा आवट संयुक्त जावन ना तेदन कसं येता म्हूण सांगल्यार आमकां ज्ञान जाय गाढ निद्यंत असताच आत्मा आणि मनस्सा सन्निकर्ष उदो येदे उण जालो ज्ञाना जेवची रीतीर सन्निकर्ष ना त्याला पाच ज्ञान जाय तशावन तीन सन्निकर्ष जाव एक आत्माक आणि मनाक जाव का मना आणि इंद्रियाक जाव का इंद्रिया आणि पदार्था जाव अशी तीन सन्निकर्ष ओट्ट जाल्यार एक ज्ञान आमगेल मना दुखून उत्पन्न जावचे त्यांची कसले एक पुस्तक अस कळचे तसल विषय अशी प्रत्यक्ष स्थळात अशीच वरल पुरे स्थळांत तेजा म्हळ्यार दोळ्या दुखून अशी जतन अशी तशी नांका दुखून पोरंबोळ हुंगताच नांकाक आणि त्या पदार्थाक एक संसर्ग असो का त्या पदार्थ जाल्यार सूक्ष्म रूपान की ताजे पोरंबोळो वायू रूपार की त्या नांका ओटो स्पर्श जाव का स्पर्श जातना त्या नांकाक आणि मनाक एक विशेष जावन आशिल्लो जाल्यार संसर्ग असतो का निजे कसं येता मस्त वेळ एक वासान घेऊन असताच एक पोरंबोळ असताच त्या मागीर वातावरणांत आमकां विंगड कसले पोरंबोळ रप्पने लागना आमगेल मन अपास्त येयली कुळ्या मात्र कसं येता अपास ते पोरंबोळ घेवची की वासाण घेवची की जाता अशी रसनेंद्रियाक आणि मनाक कसं जावका म्हूण सांगल्यार संसर्ग असो का त्या मनाक आणि आत्मा संसर्ग असल्यार आमकां कसले पोरंबोळ हुंगच्या जावची जिब्बेन रुच घेवका जाल्यार कसले एक दवरलेल विशयाचेर आणि पदार्थाक आणि जिब्बेक संसर्ग असो का जिब्बेक आणि मना संसर्ग असो का मना आणि आत्मा संसर्ग असो का कान्नान कसले ऐकू का जाल्यार शब्दाक आणि कान्नाक संसर्ग असो का कान्ना आणि मनाक संसर्ग असो का मना आणि आत्मा संसर्ग असो का कसले एक आपड का जाल्यार पदार्थ आणि आमगेल इंद्रियाक त्वगिंद्रियाक संसर्ग असो का त्या त्वगिंद्रिया आणि मना संसर्ग असो का मना आणि आत्मा संसर्ग असो का अशी जाल्यार मात्र कसं येता म्हूण सांगल्यार ते इंद्रिया ते ज्ञान येवच्या जावची अशी खंयची आमगेल देव आमगेल हांतूक आज एक म्हणटाच आमकां इतलो अनुभव जाला आमकां इतली ज्ञान जाला इतले पळयला आमी इतले वाचल्या आमी इतले केल्ले आमी हे कोरका जाल्यार हाची मागची प्रोसेस कितलेच पळया खंयचे आम्ही जावन राबोवन कसले करचे न्हय आम्ही जावन कसले आमगेल मन आमी घाल्ल्या आमगेल हें केल्ल्या म्हूण प्रत्येक विशयाचेर जायना कितली की भवंत आमी मस्त पळयताच विशय मस्त पळयतना प्रत्येक कडेन मन घाल्ले हें केल्ले तें केलें म्हूण आमगेल खंयची हाजेन करतना आमी करनाच जाल्यार जत्त वय जाल्यार त्या देवाल अनुग्रहान जाता असले एक व्हड तत्व आमगेल खंयची इंद्रिया दुखून आमकां ज्ञान जावच क्षणांत आमकां ज्ञान जाता दोळ सोडतन दुखून दोळ धामचे भितर ज्ञान जाता कान असता कितले शब्द येता ते पुरे शब्दात ज्ञान जाता जिब्बे दवरलें तसं सर्व रुची आमकां कळटा कसले एक पोरंबोळ येयल्यार पोरंबोळ की वासाण की आमकां कळटा इतली पुरे जपता न्ही जाल्यार कितले आमगेल खंयची इंद्रिय काम करताची म्हणून तसं एक स्पष्ट ज्ञान असल्यार देवान आमगेले वयर केलें कारुण्य कसले म्हणून कळटा असले हे इंद्रिय प्रपंच प्रत्यक्ष प्रपंच जाल्यार ते कडच्यान अनुमान प्रपंच म्हणटाच दोन्हीच अनुमानाच कसले म्हणून सांगल्यार एक रिजनिंग एक कसले एक असवय जाल्यार अनेक असता म्हणून सांगून एक खंयची एक व्याप्ती म्हणटाच खंयची व्याप्ती म्हळ्यार कसले म्हणून सांगल्यार केन्नाय वट्ट असता यो असल्यार तो असचीच म्हणून जाल्यार हा यो येयला तो येयला म्हणून सांगताच एक जल्लल चरडाक आवसून असल्यार थंय चरड असता थंय आवसून आतिले केवळ चरडाक घेवन कोणें भोवनाच तशें आसतना कसं म्हणून येता आवस येयला तशें चरड येयला
चरडू काही असा म्हणून सुरू आवसो पळेल कुडले निमगितात इत्याक ती येयल्यार चरड येता म्हणाल गॅरंटी म्हणून गोतस येदे होड जातरी मागीर कोणी एक विंगडान कसले एक ताका दूध की विंगडान कोणी बाटली दूध इत्यादी दिव्यत तशें असताना आवसून असल्यार चरडाना सुका म्हणाल नियम ना म्हणून सांगेत जे चलल चरडाक हांका पळय आवसून दूध दिवका ते दूध काही जाल्यार एक घंटे आणखी दिवका जाता तशें असताना ते आवस असल्यार चरडस म्हणाल गॅरंटी म्हणून कळत नाका एक कसली एक मागची बायलान हॉर्न ऐकता हॉर्न ऐकत कसला हॉर्न ऐकत वेळ ते गाडी असं म्हणाल गॅरंटी कसला गाडीनं हॉर्न मारकानो आमका कसं की एक वत पडला म्हणा बाहेर सूर्य असं म्हणाल गॅरंटी पावसा शब्द ऐकता पाऊस पडला म्हणाल गॅरंटी जस म्हणून आम्ही खंयची कूड आणतो बंद कूड आणतो आमका केवळ शब्द ऐकत कसं म्हणताची पडते एक की पाऊस मारला गुडगुडयला मिंचयला म्हणून सांगून केवळ शब्दान करताना मी सांगताच हे शब्दान करताना ताची खंयची कार्य सांगची ना कसं की एक चरडून खेळता असता ठप्पानी शब्द ऐकता कोणकी पडले कसं जाल्ले पळया म्हणून सांगून धांवताच हे पुरे कशी कळचे म्हणून सांगले रे आमकां काय पडलेलं दिसनी पाऊस पडलेलं दिसनी गाडी दिसनी जो चरडो दिसनी जाल्यार ऐले जो चल्ला म्हणून कशी कळचे म्हणून सांगले रे ताची कार्यशील दुखून दिसतं दुखून हे असल्यार ते असं म्हणाल गॅरंटी म्हणाल तसं एक निर्धारण करताना आम्ही समजून घेताच हक्का अनुमान म्हणजे कन्नडान अनुमान म्हणजे डाऊट बेनिफिट ऑफ डाऊट हे अनुमान सांगताना अनुमान म्हणून सांगले रिझनिंग एक खंयची एक विषय असल्यार त्या असचीची एक शास्त्रांत प्रसिद्ध उदाहरण म्हणून सांगले रे धुवर असल्यार उज्जस म्हणाल गॅरंटी इत्याक उज्जाना धुवर येवक धुवर अशी बिणी येना धुवर येवची केन्ना म्हणून सांगल्यार उज्जाना असल्यार धुवर येवक तशें असताना थंय खंय एक कुंडान तूं भरी धुवर येतास म्हणलें क्या ना घरा वयल्यान धुवर येतास ते उज्ज घाला म्हूण कळटा कणकी वासरी वयल्यान धुवर भायर येता जाल्यार ते रांदप जाता म्हूण कळटा नाणी रान्नी देखून थंय धुवर येता जाल्यार आज एक भाणा उज्ज केला म्हूण कळटा हे पुरे कळची केन्ना हे पुरे जेवची केन्ना ते धुवर उज्ज्या कारण जाल्ला म्हूण कळलेल्याक मात उज्ज्या निमित्ती धुवर येता असं म्हूण कळल्यार धुवर खंय आसा ते उज्जस म्हणून निर्धार जाता अशी केवळ त्या धुवरा पळोवन की ना शब्द ऐकून की ते कार्य जगता म्हणून कसं की आम्ही मना लेखताच हे लेखची कसं की असं ह्यांची अनुमान हे केवळ डाऊट नाही अंग निर्धारू जातास असं चीची ह्या असल्यार त्या असं चीची म्हणून कसं सांगताची त्या निर्धार जात नक्का एकल्याला 100 रुपये 100 तो सांगता मेला 100 रुपये तुगेला 100 असलं तुगेला 50 असाचीच 50 नातील 100 म्हणून जातोय ना 1 रुपये नातील 100 रुपये म्हणून जातोय ना अशा असताना मग तुगेला 50 रुपये दे म्हणून नाही हांव सांगेल तुगेला 100 म्हणून मेला 50 म्हणून सांगा नाही म्हणून चालले रे 100 असल्या 50 नातील 100 असतो ह्या खंयची समजून घेवचे असं रिझनिंग म्हणतात हाका अनुमान ह्या अनुमानान ते जाल्यार आपस दोन्ही यथार्थ नाही यथार्थ खंयची एक धूळ उबून असता त्या धुळीक धुवर म्हणले कोणतेही उज्जस म्हणले क्लिअर हागेले खंयची 100 नोट पळोवन असता त्या 100 नोट खंयची फर्जी जावन आशिल्ली जाल्यार हाजी कसले असले रे जो तागेल विंगडाल दुड्डू हागेल म्हूण लेखून आमी तर अनुमान केले रे हे पुरे ह्यावेळी जाल्यार कसं जाता म्हणून सांगले रे हाकय जाल्यार भ्रांती आसा ह्यावेळी जाल्यार यथार्थ जावन असच्या शक्यता आसा अनेक अशे आगम म्हणून सांगले रे शब्दांनी तसं ज्ञान कसं त्या शब्दांनी येवचें म्हणून जाल्यार आता उलयतास सांगले पुस्तक म्हणून सांगले पुस्तक म्हणताना तुमगेल्या मनान तू सर्वे ऐकलेलं कसं जालें हे खंयची ध्वनी ऐकलेलं कसं साऊंड मात्र त्या साऊंड ऐकलेलं मात्रान तुमकां कसं येता त्या साऊंड आणि कानाक संबंध येता भितर मना वचून ध्वनीचे अर्थ जाता सर्वेक वर्णज्ञान जाता त्या ध्वनी अभिव्यंग्य जावन आशिल्लो तसं वर्णज्ञान जाता वर्णज्ञान भितर जाले कुडले कसं येता पुस्तक म्हणाल तसले शब्द तुमगेल्या मना भितर बसता त्या बैशील तसं शब्दाक कसं जालें ह्या पुस्तक म्हणाल शब्दा दुखून वाच्य जालेलं कसं जालें बुक खंयची आशिल्लो तसं बुक त्या तुमगेल्या मना दिसता पुस्तक म्हणताना
तुमगेल मनाक त्या बुकाच खंयची एक डायग्राम निर्माण जावन भितर राबत कशी की एक भितर एक पुस्तक कशें दिसता की सांगेल हांव ध्वनी मात्र हांव तुमगेल कसले एक पिक्चरायज करनी जाल्यार भितर वयल्यान ताजे एक विशेष जावन आशिल्लो तसले एक ज्ञान येता. केवळ शब्द ज्ञान येवचे न्ही, ते शब्दा देखून एक अर्थ ज्ञान जाता. तुमकां हांव सांगेल खंयचले तुमकां हांव डायरेक्ट जावन पुस्तक बिणी तुमगेल्या काना भितर एक गयन रिगोच्याकय जायना. केवळ शब्द सांगला ताका वाचन करचें. त्या शब्दान तू ताजी अर्था ज्ञान कशी करून घेताची हाका आगम म्हणचे. अशी त्या एक शब्दाच तशीच ही विंगड पदार्थाच पुस्तक म्हणल म्हण की विंगड नाना पदार्थाचे जलहरी ज्ञान अशी जात हाका आगम म्हणताच. हे वेळी जावच्या कशी कारण हाचे कारण विचार करत जाल्यार हाका शब्दाक आणि शब्दार्थाचे खंयची संबंध कळख कशी कळच्यो. आता कोणे एक सांगताच एक बूक हातात धरून पळय हे बुक हे पुस्तक म्हणून दाखोवन 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 कसले चेडू आम्ही सांगताच आ न्हू आम्मा म्हणून आनी बोट दाखोवन सांगताच. तेदन कसं येता उंग शब्द ऐकता ते कडच्यान ते दाखयलेलं बोट दाखोवन आम्ही इंडिकेट करून दाखयलेलं तसं वस्तय पळयत. तेदन तो चेडू कसो समजता हे शब्दा देखून ह्या अर्थाक सांगून दिता असं म्हणून कळत ना. एक भाषेर कळलेलं अनेक भाषेर सांगताच पळय. आता कधी हांतू तुम्ही बुक म्हणून समजून घेतला इंग्लिशान तू त्यांची आमची गलान ताका पुस्तक म्हणची. म्हळ्यार पुस्तक म्हळ्यार शब्द अर्थ खंयच्यान कळले बुक म्हणून कळलेलं खंयची ताका समजून घेतील असं ताका पुस्तक म्हणून सांगून दिले. 1 2 3 4 म्हणून सांगून नंबर्स आम्ही शिकून दिताच. ते इंग्लिशाचे आमकां कळले 1 2 3 4 एक म्हणा 1 2 म्हणा 2 म्हणून अशी खंयची एक शिकून दिवचे असं ह्या एक रितीर शिकून दिवचे. त्या मात्र नाहीशे केलो कडेन कसले व्याकरण व्याकरणान कसले आता एकलो कोण की हे करता रांदप करता पाचक म्हणताच. पाचक म्हणून सांगले पाक करता जो कुंभकार म्हणतात. कुंभकार म्हणून सांगा कुंभम करोति ती कुंभकारा कुंभ करतलो. त्यांच्या कुंभा जागेर पट म्हणून घाल पटकार गोविंदाक कोण की हे करता तक पटकार. रथकार कोण की रथ करता तो रथकार. हे खंयची आशिल तसं शब्दांत आशिल दोन हंतू एक कारण अनेक घालतना कुंभ करतलो कुंभकारू रथ करतलो रथकारू विंगड कसले एक करतलो ताजे कारो म्हणून सांगून अशी सांगताना तेदन कसं येता म्हणून सॅलरी आमगेन तो विशेष जावन आशिल तसं ज्ञान करच्याक समजून घेत. तेन कसले एक विंगड एक शब्द काडले कुडले थंय आपास भेतून कार म्हळ्यार करतलो म्हणाल स्पष्ट जाले तशें आसतना फुडली विशय कसो जालो हे सांगला तशें हाजेर तू हे आमी समजून घेताच. तदनंतर सांगेल म्हणकेची व्यवहारानशा पुरो व्याकरणानशा पुरो नाना पद समुदायात एकलं सांगता थंय कसं की आट्टारी हे एक विशिष्ट पदार्थ आसा त्या पदार्थ घेवन यो जो आट्टारी एक नेल कटर असत त्या नेल कटर घेवन यो म्हणतात. नेल कटर कसा म्हणून त्याच्यावर डागोत ना आट्ट कसा म्हणून गोतस हाड का म्हणून कळत तो थंय वता आट्ट्यार पळयता आनी क वस्तस नांगकुट काडत ते नेल कटरस तो कसे करता आट्ट्यार आशिल्ले विशयू या नेल कटर म्हणून सांगला त्या घेऊन यो म्हणून सांगला. तशें आसतना आट्ट्यार आशिल्ले विषय कसो घेवं मात्र तशें आसतना त्या मात्र घेऊन येता आणि तदनंतर ताका कळता हाका नेल कटर म्हणून सांगताची. अशी नाना रितीरी ते खंयची आमगेल प्रयोगान वाक्यशेषान खंयची वरलेलं वाक्य पुरे कळता ताची एक मध्य आशिल्लो तसलो विषय कळतना हे शब्दाक हे अर्थ प्रतिपादन करता म्हणून आम्ही समजून घेताच. हे कसले कोणाक एक नवे समजून दिवचे विषय नाही हे पुरे सांगता कसल्याक हे कसले कोणाक अनुभव येईन जो हाजेन कसले हे नाही. देवान या जगत त्या सृष्टी कशी केला म्हणून पळोवक कितले एक नियमित जावन आशिल्लो तसली एक सृष्टी आसा कितली एक युक्तिबद्ध जावन आसा नाही जाल्यार व्यवहार जावका कशी आज एक आम्ही इतली वाढता आसाची इतले करता आसाची इतले स्कोप आसा कसल्याक असले एक नियम आशिल्लो कोण आमगेल मन कशी आमगेले एक हाजेर घेऊन येता आमगेल मना कशी चलता आमगेल जीवनांत आम्ही कशी चलताची म्हणून तसं एक पळयल्यार
देवान आमगेल्या वयर केलेलो अनुग्रह कसलो म्हणून कळत. अशी त्या देवाल विशेषतः नसेल तसल कारुण्यान करताना हे तीन विधाच प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम म्हणून तसल तीन करणान करताना आमकां सगळे जगत्या ज्ञान जेवच्याक देवान खोड अवकाश दिला. कितले आमकां एक ताजे ज्ञान जाता, कितले आमी हे केला, क्षणात म्हणाल रितीर ज्ञान जाता. क्षणांत आम्ही कसले एक पळयताच, मना कसले एक आटयताच, मनात कोण कोणची ज्ञानाविषयी सांगण्या, मनात कोण कसले हे खंयचे एक स्मरण करताच, आठवण विषय पळयताच, स्वप्न पळयताच, हे आमी मनात कोण पळोवच. कसले एक विषय थिंक करताच, हे मनात कोण पळोवच, मनात कोण ज्ञान करच. खंयची फूड जल्लल विशयाचेर आपासतात जे हे करताच, रिव्हिजन म्हणचे करता मनात, हे मनात कोण जेवच. हे पुरे मनन करचे, ह्या मनान जेवची तसल क्रिया. अशी आमगेल्या इंद्रिया दुखून जेवची तसल प्रत्यक्ष ज्ञानश्च्या पुरो, अनुभवश्च्या पुरो, स्मरणश्च्या पुरो, अनुमानिक जावन असेल तसल अनुमितश्च्या पुरो, आगमा दुखून येईल तसल शब्दज्ञानश्च्या पुरो, शब्दबोधश्च्या पुरो. हे पुरे देवाल खंयची अमोघ जावन असेल तसल लिलेंत दिननित्य आमगेल कितली की देव आमकां कशें अनुग्रह करता म्हणून समजून घेतल्यार आमी धन्य जाताच. असले धन्यता भाव आमगेलांत असू का म्हणून देवाले प्रार्थना करताची आईचे पाठाचे हे मुगसिता. पंग कसले डाऊट असल्यार खंडिताके निंगूयेत. श्री कृष्ण अर्पणमस्तु. कसं डाऊट अस की ಕೇವಲ ಪ್ರಮಾಣ ಅಂತೂ ಚಾರಿ ಮೇಳ್ನ तुम्ही बाय ईश लक्ष्मी योगी अयोगी. कालचे फुडले पाठाचे विषयार चंद्रिक मायन कधी एक डाऊट निमगेलेला तो ग्रुपान निमगेलेला दिसता. कसं ಏನ್ तसकी चंद्रिक माय तुमगे डाऊट आपास तुम्ही हे करता की हांव म्हळ्यार हांतू आन्सर दिवया म्हणून सांगून ते पळोवन दवरलेले. चंद्रिका हा बाय बाय हांव ते वापस ओपन करूं पळयत आशिल्ली. ओके ओके. तुमगेले फर्स्ट हाची डाऊट गोतास हें जत्तरी रेकॉर्डिंग जत्तर सांगता. हा नाही हानी निमगेलेले अरुण दत्त माय निमगेलेले हें रेकॉर्डिंग जत्तर सांगता. जय जय तुम्ही म्हणलेले चक्रवर्ती चक्रवर्ती तुमगे डाऊट कशें आशिल्ले चक्रवर्ती म्हळ्यार कलियुगांत कोणेय नाची खरं तर द्वापर युगांत चक्रवर्ती म्हळ्यार आसाची. तशें आसतना ओंगा तुम्ही चक्रवर्ती म्हणून सांगता कोणाक येवका थंय कसं येयले देवता ऋषी देव ऋषी पितृ प नराह देव ऋषी पितृ प प म्हणारी पती पाती ती पती ही चक्रवर्ती ही म्हणून सांगितलं. नराह मनुष्योत्तम म्हणून सांगला. तशें आसतना कलियुगांत चक्रवर्ती म्हळ्यार कोणाक येवका अनेक कसला म्हणून सांगल्यार चक्रवर्ती म्हळ्यार तुम्ही मागीर अशें घेवच्या जत्वा म्हणून सांगून कुंडलिनी इत्यादी घेतील. हाजी स्पष्ट उत्तर कसले म्हणून सांगल्यार हे युगभेदान सांगिल तसले यानी मनुष्याल खंयची आशिल्ले स्वभावान सांगिल तसल भेद मनशाल म्हळ्यार जीवाल स्वभावान सांगिल तसल भेद. आता कोणकी इंद्र जावन बसला तो एक जीवच ताण चर्युगांत इंद्र जावका की ताण जीवमान पर्यंत इंद्र जावका की म्हणून सांगिल नाही. तागे योग्य इंद्र जावन बैस खंयची इतली की काला पर्यंत इंद्र जाता हाजी फुडली कल्पान तो इंद्र जायनी म्हणले तो इंद्र नाही म्हणून सांगचे नाही. तागे योग्यत कसली त्या योग्यते अनुसार ताका कसं म्हणताची म्हणून सांगल्यार इंद्रो म्हणून सांगितलं. एकलो कोण की थंय ऋषीश्वर म्हणून सांगला. आत्ता सप्त ऋषी जावन तांणी बैसून आसच्या पुरो कितली की कल्पा मागचे तांणी काय ऋषीश्वर जावन त्या पदवीर काय बैसनीच. ताची अर्थ तांणी ऋषीश्वर जावन तांगे स्वभाव नाही म्हणून सांगताना
त्या खंयची त्यान सांगल्या एक स्वभाव विंगडू ताची अभिव्यक्ती विंगडी तशी मनशाल योग्यता तागेल चक्रवर्ती जावन आशिल्लो स्वभाव जीवा ल्हान तो आम्ही कसं लागताची म्हणून सांगले मोक्षा चमकल कुडले पुरे जीव एक लाख नाही कोण की जीव थंय अशिल तसल्या की ब्रह्म जावन आशिल्लो तर ब्रह्माले तागेल योग्यत घेऊन तो तशी असत इंद्र जावन आशिल्लो इंद्राल योग्यत घेऊन तशी असत खंयची आमगेल कडे जन्मांत आम्ही कशी असताची ते रितीने आमगेल स्थान असत आमगेला आता आम्ही मनुष्य देहांत आसच्या बरो भित्त वयल्यान आमगेल खंयची जीवा स्वभाव कसो म्हणून गोत योनी विंगड खंयची आशिल तसं जीव स्वभाव विंगड जीव चक्रवर्ती जावची विंगड ताण चक्रवर्ती जावन हे जन्मा येवची विंगड ब्राह्मण जावन तागेल जीव अशी विंगड ब्राह्मण जावन शरीरा येवची विंगड हे पुरे विंगड खंयची आशिल तसल्या एक दैहिक जावन आशिल तसल जाती आणि आत्मा आशिल तसल खंयची आत्मस्वरूप जावन आशिल तसल जात विंगड हंग चक्रवर्ती सांगला वे जाल्यार खंयची आत्मा दुखून तो चक्रवर्ती आता परीक्षित रायस तो परीक्षित रायो ताणी ह्या जन्मा परीक्षित जावन अशा पुरो फुड केदान की एक पण जेतन तो वे ब्राह्मण जाला तो वे लक्ष्मी स्त्री जाल्या तो वे जाल्यार एक खंयची आशिल तसल नीच योनीत येवन अशा पुरो कसं अशा पुरो बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जन तान्यहम वेत्त सर्वाणि नत्वम वेत्त परंतप तू कसं जल्ला म्हणून गोत ना पुरे चेंज जात खंयचे शरीरान तो आम्ही येवची तसल योनी चेंज जात आम्ही स्पीशीज जावन येवची चेंज जातात ज्याला आमगेल खंयची स्वरूप असं त्याचे ज्ञान होंग सांगेल चक्रवर्ती कसं लाय म्हणून सांगल्यार स्वरूपांतू कोण की चक्रवर्ती जावन असं तो स्वरूपांतू कोण की देव जावन असता ताका देव म्हणाल स्वरूपांतू कोण ऋषीश्वर जावन असता ताका ऋषीश्वर म्हणाल अशें असताना कलियुगांत तो चक्रवर्ती जायनी म्हणून जाल्यार कांय बाधक ना चक्रवर्ती तागेल स्वरूपांत ताण जावन का तागेल चक्रवर्ती योनींत का म्हणून सांगिल्लें तशें असताना जीवा प्रभेद सांगेल शिवाय जीवा योनी प्रभेद सांगिल्ले जाल्यार लगून तांदूळ कसले दोष ना स्पष्ट जालें कसले डाऊट आस की धन्यवाद भटनागर. आणि विंगड कसले डाऊट आस की आईची पाठांत तो फुडली पाठांत कसं रे ना म्हण लेखता असल्यार